शालिनी, हं. आपण उद्या हनीमून साठी कुठे जायचं का? मग कधी जायचं आपण? आठवड्याभरासाठी आईसाठी किराणा भरूया आणि मग जाऊया कुठेतरी. एका आठवड्यासाठी? खूपच छान. कुठे कुठे जायचं त्याची लिस्ट बनवून घेऊया. लिस्टची काय गरज आहे? आपण कोडाई कनाल पासून सुरू करूया. काय म्हणतेस? एका आठवड्यासाठी हे निघाले सोमनचे खायचे ऑर्गॅनिक पदार्थ आहेत. हो हं, घे. हे बघ, हे जरा सांभाळून ठेव. काय तो ह्यानच दात घासतो. हे हा, सांभाळू द्या जरा पाहिजे. विचित्र आहे काय करतोय हा? आपल्या गाडीचे सगळे पेपर्स बरोबर हा, आहेत ना? सगळे पेपर क्लिअर आहेत. कोडाई कनाल पर्यंत पोहोचेल ना? मला फक्त जायचंय आणि परत नाही यायचंय का? फारच हुशार आहेस तू. जास्त बोलू नकोस. ही गाडी का आली आणि गोंधळ काय चाललाय? अरे आपला सोमन हनीमून साठी जातोय. भाजीच्या शेतात जात असेल, हो की नाही सोमन? तुम्हाला या गोष्टीचं उत्तर आताच हवंय की परत येऊन सांगू? त्याची काही गरज नाही, मी निघालो. हा, चला निघा. हो. आई, मी येईपर्यंत आवळ्याचं सरबत प्यायला विसरू नको. हो घेईन मी. जा तू चल. येते. सांभाळून जा. कसा दिसतोय मी? शालिनी, निघूया. चला सांभाळून गाडी जा. सुरू करा. हो हनीमून साठी तुला घेऊन नाही जाते का ग? अगं माझा मूनच नाही तर कसला हनीमून? हो. हे बघ, चल 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 चल. बस 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 इथेच थांब. तू थोडा वेळ थांबशील का? मी थोडं सामान घेऊन येते. बरं बरं थांबतो पण वेटिंग चार्ज द्यावा हा, लागेल. तुमच्याकडे मटण पफ आहेत का? मटण हा? आमच्याकडे चिकन मटण आणि भाज्यांचेही मिळतात. माझा कुत्रा येईल भाजीचे खायला. माझ्यासाठी चिकन आणि मटण पफ पॅक करा. बरं बरं. शालिनी, आपल्याला इथून राईटला जावं लागेल कोडाई कनाल जाण्यासाठी. बरं शालिनी, तू जोधा अकबर फिल्म पाहिलीस ना? नाही, मी नाही बघितला. नाही बघितली? तुला माहितीये ती फक्त फिल्म नाहीये, खूप कमालीची एक चलचित्र कविता आहे. काय? हो, सांगायचं म्हणजे खूप कमालीची फिल्म आहे. अच्छा. बरं ऐक, हा आपण इथे थांबून सगळं बघत पुढे जाऊ. ठीक आहे. आयुष्य आहे खूप सुंदर, डोंगर नद्यांमुळे. तुझ्याकडे आहे हे गाणं? हो आहे ना. अरे मग लाव ना. गाणं लावल्याने रंग येईल असं अरे जे म्हणताय? सांगतोय ते कर ना, जास्त प्रश्न विचारू नकोस. ऐका हा आणि ह्याचा रंग. आपण लिफ्ट घ्यायला हवी होती ना? अगं आपल्याकडे खूप वेळ आहे, काही घाई नाहीये. आपण जरा विश्रांती घेऊ आणि मग चढायला सुरुवात करू. हं? किती मस्त वाटतंय ना? पुढच्या वेळी आईला देखील आपल्या सोबत घेऊन येऊ. नाही आवडलं तुला? बरं ऐक, आपण इथून ना जास्त प्रसाद घेऊन जाऊ. तुझ्या आई वडिलांना सुद्धा देऊ, त्यांना किती चांगलं वाटेल ना. त्याची काहीच गरज नाहीये. त्यांना सांगूही नका डोंगर आपण पायी चढलो म्हणून. चला.
आठवडा कसा निघून गेला कळलं सुद्धा नाही. हनीमूनच्या शेवटच्या दिवसामध्ये मला कळलं सोमन नास्तिक आहेत आणि मला बारीक करण्यासाठी तिकडे घेऊन गेले होते. म्हणून हनीमून प्लॅन केला होता. त्यांना वाटलं मी बारीक होईन, पण मी खूप एन्जॉय केलं.